दंडवत हो। विषय संबंध मात्रे जीव काही गा जातो असे, परी सेवित सांतात एकी गडदरा घाली, जेत काही से नाही उसंत नाही। पुरुष जेतुल जेतुली विषय सेवा करी, तेतुल तेतुला धर्मी निबळू जाये। कालच्या सत्रामध्ये आपण वचन बघितलं, विषय संबंध मात्रे म्हणजे जड चेतन पदार्थाचा जर का संपर्क आला तर त्याच्यामुळे लगेच काय जीव धर्मापासून जात नाही, परंतु त्या दोषरूपी पदार्थांचं जर का आवडीपूर्वक पुन्हा पुन्हा जर का सेवन केलं, त्याने संपर्क केला, तर मात्र तो एखाद्या त्या पदार्थाच्या इतक्या अधीन होऊन जातो की मग पुन्हा धर्माकडे त्याला येता येणं अवघड जातं, कारण की त्या दोषरूपी खड्ड्यामध्ये तो पडून जातो। मग असं का होतं बरं? इथे सांगितलं की त्या गडदऱ्यामध्ये तो पडतो असं सांगितलं, तर त्या गडदऱ्यामध्ये तो का पडतो आणि परत तिथून निघणं शक्य जे होत नाही त्याला, ते का बरं असं होतं ना? पुरुष जेतुल जेतुला विषय सेवा करी, आजचं आचार्याचं 7वं वचन आपण या ठिकाणी घेत आहोत की पुरुष म्हणजे अनुसरला पुरुष साधनवंत, जेतुल जेतुली विषय सेवा करी म्हणजे जेवढी जेवढी तो विषयरूप पदार्थांची जी सेवना आहे तो ती करतो। जड चेतन जे पदार्थ आहेत, प्रापंचिक तथा दोषरूप जे पदार्थ आहेत, त्यांचा जेवढा जेवढा तो संपर्क करेल तेवढा तेवढा काय होतो, तेतुल तेतुला तेवढा तेवढा धर्मी निबळ जाय, म्हणजे त्यातला जो धर्म जो आहे तो धर्म कमी 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 होत जातो आणि धर्माच्या कार्यार्थी त्या जीवाची जी सबळता आहे ती सबळता कमी कमी होत जाते। म्हणून इथे काय सांगितलं, निबळ, सबळ आणि निबळ। निबळ म्हणजे आणि सबळ म्हणजे, सबळचं जे विरुद्ध शब्द आहे, विरुद्ध अर्थी शब्द तो आहे निबळ। सबळ म्हणजे सशक्त असलेला जो व्यक्ती आहे, धर्मदृष्ट्याने त्या धर्माविषयी धर्म आचरण्याविषयी त्याला जी काही ओढ आहे, आवड आहे, ती हळूहळू विषयरूप पदार्थांचा संपर्क जर का झाला तर ती आवड कमी होत जाते। धर्म कार्यासाठी जो काही वेळ दिला जात असतो, आधी आवडीपूर्वक दिला जातो, त्या आवडीपूर्वक जो देण्याचा प्रकार आहे ती आवड कमी 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 होत जाते। एकदा आवड कमी झाली की मग धर्माला द्यायचा जो वेळ आहे तो वेळ सुद्धा त्या ठिकाणी कमी होत असतो। आणि म्हणून काय होतं की जेवढं जेवढं तो संपर्क वाढेल, जसं आता आपल्याला जेवायचं आहे, जेवायच्या आधी जर का आपण इतर पदार्थ खाल्ले तर काय होईल, जेवणा संदर्भातली जी भूक असते ती कमी कमी होत जाणार, किंवा जेवणा व्यतिरिक्त जे आपल्याला अपायकारक जे पदार्थ आहेत ते आपण खात राहिलो तर काय होईल की जेवणाने जी काही आपल्याला बळ येत राहतं ते बळ हळूहळू कमी 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 होत जाणार आपलं, आणि त्या कार्याविषयी सबळतेविषयी आपल्या मध्ये कमकुवतता तयार होत आहे। आपण सबळच कशामुळे होत असतो की धर्म कार्य केल्यामुळे, धर्म कार्यासाठी आपण सबळ होत राहतो। स्वामी सांगतात, हे असे तया रक्षण, म्हणजे धर्म ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे धर्म कार्य आहे, आणि ज्यांच्याकडे धर्म कार्य आहे तो धर्माविषयी सबळ होत राहतो। म्हणजे आपण धर्माची सबळता आपल्यामध्ये जर का संग्रहित करत राहिलो अंतःकरणामध्ये, तर धर्म सुद्धा काय करतो, धर्मासाठी आपल्याला सबळ करत राहतो। थोडाही त्यातला धर्म जर का कमी झाला आपला, तर मग धर्माविषयी आपण निबळता आपली तयार होते।
आऊसा ज्या आहेत स्वामींवर रागवून रुसून त्या गेलेल्या आहेत, 6 महिने सन्निधानाच्या बाहेर आहेत, विधीच्या बाहेर आहेत, सेवादास्याच्या बाहेर आहेत. त्याच्यामुळे काय झालं की त्यांच्यातला जो धर्म आहे तो कमी कमी इतका कमी झाला की देवाचं नाव सुद्धा त्यांना आठवायला तयार नाही. याला म्हणतात निबळ जाय जेतुल जेतुला विषय सेवा करी. म्हणजे दोषरूप पदार्थांचा संपर्क आपण करत राहतो. यदा कदाचित आपण समजा कुठे प्रापंचिक कार्यासाठी सोहळ्यासाठी आपण कुठे गेलो, तिथे मग इतके लोक भेटतात, ते खान पान सगळं, याच्यामध्ये आपण देव हा प्रकार आपण विसरून जात असतो. देव करत असताना प्रपंच विसरत नाही, पण प्रपंचामध्ये रमत असताना देवाला मात्र विसरतो. म्हणजे जेतुल जेतुला आपण त्या दोषरूप संपर्कामध्ये राहू. तेतुल तेतुला आमच्या ज्या आऊसा आहेत त्या देवाचं नाव सुद्धा विसरलं की स्वामींचं नाव घ्यावं कधी काय. परंतु तिथे कुठेतरी त्यांचा योग चांगला असल्यामुळे त्यांच्या कानावर नाव 6 महिन्याने का होईना नाव स्वामींचं त्यांच्या कानावर पडलं, अंतकरणापर्यंत पोहोचलं आणि मग ते अंतकरण परमेश्वरापर्यंत पोहोचलं. अशा प्रकारे परत देवा भक्ताची भेटी झाली. अन्यथा दुसरं जर का कोणी असतं चर्दोबा सारखं तर ते धर्मावरून गेले सुद्धा असते. आणि म्हणून एकीकडे हे उदाहरण दिसतं तर दुसरीकडे भट्टोबासांचं उदाहरण परत 6 महिन्याचाच कालावधी आहे. औसांचा कालावधी 6 महिन्याचाच आहे. भट्टोबा सुद्धा 6 महिने राहिले रिद्धपूरला. मात्र जेवढं लांब राहिले तेवढं काय झालं, सबळता आली, अजून सबळता, अजून आवड, अजून दुप्पट तिप्पटनी स्मरण त्यांचं झालं. का झालं? कारण की ते रिद्धपूरला जर गेले तर ते विधीच्या बाहेर गेले नाहीत, सन्निधानाच्या बाहेर गेले नाहीत. औसा स्वतःच्या मनाने निघून गेल्या, भट्टोबा स्वतःच्या मनाने गेले नाहीत. औसांना काही स्वामींनी सांगितलं नव्हतं की या गावाला जा, परंतु भट्टोबासांनी स्वामींना विचारलेलं होतं की रिद्धपूरला जाऊ का, अनुज्ञा घेतलेली होती. स्वामींनी विहित केलेल्या त्या परमेश्वरपुरी ते गेलेले होते आणि परमेश्वर अवताराच्या सन्निधानी गेलेले होते. त्यांनी म्हटलं की इकडे जावं, दादोस्त कसे आहेत आणि घर आहे आपलं, घरी पण जाता येतं आपल्याला, पण ते कसं आहे, अविद्य आहे, अनिष्ट आहे. घर तर अविद्य आणि दादोस्त तर अनिष्ट आहेत. मग अशा ठिकाणी जाण्यापेक्षा जर का भट्टोबास त्यावेळेला अनिष्ट किंवा अविद्येकडे आले असते तर भट्टोबास यदा कदाचित धर्मापासून जाऊ शकले असते किंवा धर्म त्यांच्यातला कमी होऊ शकला असता. पण तसं झालं नाही. भट्टोबासांचा अधिकार उत्तम असल्यामुळे त्यांच्यातला धर्म निबळ होण्यासारख्या ठिकाणी ते गेलेच नाहीत. उलट अजून धर्म सबळ झाला त्यांचा रिद्धपूरला गेल्यामुळे. इतका सबळ झाला की स्वामींना म्हणावं लागलं की आता आम्ही तुम्हाला कुठेच पाठवणार नाही. आणि स्वामींनी खरोखरच त्यांना कधीच कुठेच पाठवलं नाही किंवा असन्निधानी पाठवलं नाही. म्हणजे असन्निधान म्हणजे ते असन्निधान जे रागावून वगैरे असं कधीच झालं नाही. कारण की त्यांच्यातला धर्म इतक्या चांगल्या प्रकारे सबळ झालेला होता. आता इतर काही गोष्टींमुळे त्यांच्यातला धर्म निबळ होईल, भट्टोबासांच्या काही लहान सहान चुकांनी, तर त्या चुका लगेच स्वामी शिक्षापन करून त्या चुका तिथेच थांबवत होत्या, प्रतिबंधित करीत होते. आणि वेळीच भट्टोबास प्रायश्चित्त करून त्या ठिकाणी दुःख करून परत विधीवर आणि परत अविधीकडे न येता विधीवर आरूढ होत होते. त्याच्यामुळे भट्टोबासांचा धर्म सबळ होत गेला. धर्म सबळ करणं काही कठीण नाहीये, सहजपणे धर्म सबळ करू शकतो. आणि धर्माची निवळता आपल्यामध्ये आणणं हे तर त्याच्याही पेक्षा सोपं काम आहे. कधीही आपण धर्म विसरू शकतो, नामस्मरण विसरू शकतो, सेवा दास्य धर्म कार्य सहजपणे विसरू शकतो आपण. कारण की आपल्या आसपास वातावरणच ते आहे सगळं. म्हणून मार्गाच्या परमार्गाच्या साधू संतांच्या वासनिकांच्या संपर्कात का राहायचं असतं की सतत त्यांच्या माध्यमातून जे काही धर्मकार्य चालतं त्या धर्मकार्य आपल्यालाही नुसतं देखोवेखी जरी आलं आपल्या, तरी सुद्धा आपल्याला धर्माची जाणीव होत राहते, धर्माची आठवण होत राहते की आज माझं स्मरण झालं नाहीये.
आज माझं वाचन झालं नाही, कमी एवढं जरी वाटलं तुम्हाला, याचं दुःख जरी वाटलं, तरी तुम्ही त्या दृष्टीने धर्माच्या बाबतीत निबळ राहणार नाही किंवा होणार नाही. लगेच सबळतेचं कार्य तुमच्यामध्ये जागृत होईल. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की जेतुला तुम्ही विषय सेवा कराल, तेतुला धर्मी निवळ व्हाल. याचा पालटाने अर्थ आपल्याला बघायचा आहे की पुरुष जेतुली धर्म सेवा करी. धर्मरूप सेवा जेवढं तुम्ही कराल, तेवढं तुम्ही धर्माविषयी सबळ होत जाल, असं स्वामींना पालटाने अर्थ सांगायचा आहे. म्हणजे तुम्ही जर का औषध नाही घेतलं, तुम्ही आजारी पडाल. याचा डॉक्टरांना काय सांगायचं आपल्याला? तुम्ही औषध घ्याल तर तुम्ही चांगले व्हाल, हे पण त्याच्यातनं सांगायचं. जे वाक्य बोलले नाहीयेत ते वाक्य सुद्धा आम्हाला समजलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आजचं 7वं वचन आपण घेतो आहोत. पुरुष म्हणजे स्वतंत्र. या ठिकाणी स्वामींनी म्हटलं की पुरुष, जसं काही ठिकाणी नायका म्हटले, काही ठिकाणी बाई म्हटले, वानरेश म्हटले, या ठिकाणी स्वामींनी एक पुरुष हा शब्द म्हटलेला आहे. आता या धर्मामध्ये नुसते पुरुषच आहेत का? स्त्रिया पण आहेत. मग हे वचन फक्त पुरुषांनाच लागू आहे का? म्हणजे आपला आक्षेप आणि त्या आक्षेपातनं परिहार असतो की देवाला काय म्हणायचं, गर्भित अर्थ काय एका वाक्याचा, एखाद्या शब्दाचा गर्भित अर्थ काय, देवाला म्हणायचं नेमकं काय आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. की पुरुष जेतुला विषय सेवा करी. आता इथे स्वामी म्हणू शकले असते की स्त्री जेतुली विषय सेवा करी, पण पुरुष म्हटले, किंवा दोघांसाठी स्वामींनी म्हटलं पाहिजे होतं की साधनवंत जेतुली विषय सेवा करी. पुरुषच शब्द इथे काय उच्चारण केला न सांगतात की पुरुष म्हणजे स्वतंत्र. पुरुष म्हणजे काय? स्वतंत्र आहे. ईश्वर साधनवंत जो पुरुष आहे तो स्वतंत्र आहे. मग तो पुरुष म्हणजे फक्त पुरुष नाही, त्याच्यामध्ये स्त्री पण येते. स्त्रीला पण आमचे स्वामी कुठलं वचन सांगतात? काय वचन सांगितलं स्त्रीला? नाही, वचन बाई काय होणी असावे? पुरुषा होणी असावे. मी या वचनाचं चिंतन केलं असं स्वामी का म्हणाले? स्वामी तर असं काही भेदाभेद मानत नाही. मग बाईला काय म्हणतात की पुरुषा होणी असावे? कारण की त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते की ज्या वेळेला एखाद्या बाईला कुठे जायचं असेल तर निरोपणाला यायचंय, देवपूजेला जायचंय, पोथीला जायचंय, तर कोणाला तरी सोबतच घेऊन त्यांना यावं लागतं. बाजारात जायचं कोणतरी सोबत असावं लागतं. एवढंच काय तर अटनाधिक्रमे जरी महिला वर्ग निघाले तरी कमीत कमी 4 महिला सोबत जावं लागतं. म्हणजे येणे अर्थी स्त्री कशी आहे, थोडं परतंत्रामध्ये आहे. आता अजून एक अर्थ की तुम्हाला जर का निरोपणाला यायचं आहे तर तुम्हाला घरातली सगळी व्यवस्था बघून यावं लागतं, स्वयंपाक वगैरे सगळं काही. नाहीतर इथून गेल्यानंतर परत तिथे ती व्यवस्था करावी लागते. म्हणजे तुम्हाला काहीतरी व्यवस्थापन करूनच बाहेर पडावं लागतं, त्याच्याशिवाय नाही बाहेर पडता येत. म्हणजे येणे अर्थी तुम्ही कसे आहात? थोडे परतंत्रामध्ये आहात. परंतु स्वामी सांगतात पुरुष कसा असतो? पुरुष कधीही जाऊ शकतो, कधीही तो बाहेर पडू शकतो. किंवा त्या ठिकाणी हे राहू देत, हे नका लावू, नको. तर त्या ठिकाणी काय आहे की त्या पुरुषाला तेवढी पारतंत्रता नाहीये. तो कुठल्याही वेळेला घरातनं बाहेर पडू शकतो, कुठल्याही वेळेला तो घरात येऊ शकतो, किती वेळ पण तो बाहेर राहू शकतो. किंवा व्यवहारामध्ये त्याला स्त्रियांपेक्षा कमी भीती आहे. आणि तेने अर्थी तो काय आहे की तेने अर्थी तो स्वतंत्र आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी पुरुष जो आहे तो कार्यार्थी, धर्मार्थी, सर्व कार्यार्थी म्हणजे व्यवहारामध्ये पण तो जीव कसा आहे? स्वतंत्र असा आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी
त्या जीवाच्या बाबतीमध्ये बघितलं तर लाईट आली म्हणून मी सांगितलेलं होतं की जीव या पदामध्ये सर्वजण येत असतील तरी सुद्धा आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, पुरुष म्हटलेलं आहे. व्हॅल्यूमचं बटन वरच हा दाबून ठेवा, दाबून ठेवा, दाबून ठेवा. आणि म्हणून स्वामींनी या ठिकाणी पुरुष शब्द उच्चारला की स्त्रियांनी सुद्धा असं स्वतंत्र झालं पाहिजे. कशा अर्थाने? धर्म कार्याच्या साठी स्त्रियांनी स्वतंत्र झालं पाहिजे. त्यामध्ये सुद्धा तुम्ही पारतंत्र दाखवत राहाल तर तुम्ही आयुष्यभर स्त्री राहाल, पुढच्या जन्मातही स्त्रीच होऊन जाणार. कारण की तुम्ही ते काय केलेलं आहे, इतर तुमच्या व्यवहारामध्ये तुम्ही तुमचं जे काही भूमिका आहे तुम्ही ती भूमिका चांगली ठेवा, हरकत नाही. परंतु धर्म कार्य ज्या ठिकाणी उपस्थित होतं त्यावेळेला मात्र तुम्ही अजिबात स्त्री म्हणून राहायचं नसतं. तुम्ही तिथे पुरुष झाले पाहिजेत. म्हणजे पुरुषार्थ जो आहे की त्यासाठी कुठल्याही प्रकारची भीती नको, काही नको. मग कसं व्हायचं असतं, आमच्या आऊसांसारखं व्हायचं असतं. आऊसा कुणालाही कशालाही काही घाबरत नाहीत. म्हणजे त्या पद्धतीने धर्म कार्यासाठी आपण उभं राहायचं असतं. आता परमेश्वर सहाय्य करणार आहेत, तुम्हाला सोबत लागते तर सोबत तुम्हाला प्राप्त होणार आहे. आमच्या सादाईचा जेव्हा श्री प्रभूंनी औदास्य स्वीकार केलं, किती दिवस औदास्य स्वीकारलेलं, ते उपोषण केलेलं 18 दिवस आणि एका मताने 11 दिवस असा पाडभेद आहे तो. 18 दिवस त्यांनी उपोषण म्हणजे काहीच खाल्लं नाही. ही बातमी कोणाला पोहोचली? सादाईसांपर्यंत पोहोचली. सादाईसा एकट्या निघाला तिथून. त्यांनी हा विचार नाही केला कोणी सोबत भेटेल, काय होईल, काही नाही. स्थूळ आहेत, वयस्कर आहेत, आपण पोचू की नाही पोचू काही त्यांना माहिती नाही. परंतु आवडी एवढी आहे आणि हे धर्म कार्य आहे आणि म्हणून त्या निघाल्या. आणि बरोबर स्वामींनी त्या ठिकाणी सहाय्य केलं. एक घोडेस्वार भेटला आणि त्या घोडेस्वाराने राजमठाच्या त्या महाद्वारापर्यंत त्यांना सोडलेला आहे. म्हणजे त्यांनी जो पुरुषार्थ नसता केला तर काय झालं असतं, ही घटना म्हणजे ती जी काही लीळा पुढे घडलेली आहे, श्री प्रभू प्रसन्न झालेले आहेत, ते आम्हाला बघायला मिळालं नसतं. तो अनुभव, आनंद अनुभव आम्हाला घेता आला नसता. परंतु त्यांनी तो पुरुषार्थ स्वीकारलेला आहे. आमच्या महादाईसांनी पुरुषार्थ केलेला आहे. महिलांना एरवीच प्रश्न विचारायला वगैरे, एरवी ते अन्यमार्थरूपी बडबडत राहतील नंतर, परंतु प्रश्न विचारायचं म्हटलं धर्मयुक्त, मग त्यावेळेला ते आपोआपच मागे सरकतात. एरवी भांडणाला त्यांना बिना माईक भांडण करतील ते, परंतु जर का देवाची लीळा सांग म्हटलं तर काय होतं, त्या ठिकाणी पुरुषार्थ नसतो त्यांचा, मग ते मागे हटतात. नाही. मग आपण इतर विषयरूप पदार्थ, दोषरूप पदार्थांच्या विषयासाठी कसं ठामपणे बोलायला उभं राहतो, तिथे कसा पुरुषार्थ असतो आपला. मी तर बघितलं भांडणाच्या वेळेला पुरुष वर्ग मागे होऊन जातात, स्त्रियांना पुढे करून देतात भांडा. परंतु देवाला काय अपेक्षित आहे, बाई पुरुषाहूनही असावी. या कार्यात वेळ देण्यापेक्षा आणि स्वतःची हिंमत दाखवण्यापेक्षा तुम्ही ईश्वर कार्यासाठी पुढे या. आमच्या महादाईचा जर का पुढे नसत्या आल्या तर आम्हाला कितीतरी प्रश्नच कळले नसते. उत्तर हा प्रकार वेगळा आहे बरं का. मुळात म्हणजे प्रश्नच कळाले पाहिजेत की प्रश्न काय आहेत. काही लोक म्हणतात आम्हाला प्रश्न समजतच नाही की प्रश्न काय करायचे. हाच मोठा प्रश्न आहे. आपल्याला ज्या दिवशी प्रश्न पडतील, संदेह पडतील, जिज्ञासा निर्माण होईल, त्याच वेळेला आपला अभ्यास सुरू होईल बरं का. मी एक थोडं चिंतन केलेलं आहे की पाठांतर करून अभ्यास होत नसतो. तुमच्यामध्ये जिज्ञासा जेव्हा निर्माण होईल तरच तुमचा अभ्यास होईल. नाही तर तुम्ही काय फक्त पाठांतर करत राहा. पण जे पाठ करतोय त्याच्याविषयी जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे, प्रश्न निर्माण झाले पाहिजे, संदेह निर्माण झाले पाहिजे. हे कधी होतात,
ज्या वेळेला तुम्ही ते कार्य करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकतात तेव्हाच तुम्हाला त्यातनं शंका निर्माण होतील. नाही तर स्वयंपाक कसा बनवायचा आहे आम्हाला कोणी सांगितलं आम्ही नुसतं ऐकून घेऊ, ठीक आहे, पण महिला वर्ग ऐकताना तसं नाही ऐकणं. ते प्रश्न निर्माण करतील, पाणी किती टाकायचं आहे, कधी टाकायचं आहे, वाफेवरच बनवायची आहे का भाजी, हे प्रश्न, कारण तुम्हाला त्याचं आचरण करायचं आहे. म्हणून तुम्ही धर्मकार्यार्थी तुम्ही पुढे आले पाहिजेत, प्रश्न केले पाहिजेत आणि त्यामध्ये तुमचा तो पुरुषार्थ जो आहे तो तुम्ही दाखवला पाहिजे. आणि पुरुष कसा आहे, पुरुष म्हणजे स्वतंत्र, तो जसा स्वतंत्र आहे तसा परमेश्वराचा प्रत्येक साधनवंत, भावे स्त्री असो नाही तर पुरुष असो, तो कसा आहे, स्वतंत्र आहे. आणि तो स्वतंत्र असल्यामुळे तो स्वतंत्र होणार आहे. स्वामींनी काय सांगितलं वचनामध्ये, बाई स्वातंत्र्य वा मोक्ष, म्हणजे स्वतंत्रता हाच मोक्ष आहे. तुम्ही जर का इथे स्वतंत्र झालात धर्मदृष्टीने तर तुमचा मोक्ष इथे सुरू झाला, मोक्षाची प्रवास तुमचा सुरू झाला. आता याच्यामध्ये पुरुष पण येतात बरं का. पुरुष पण कसे असले पाहिजे, पुरुषार्थी असले पाहिजेत, की धर्मकार्यार्थी. कुठलाही विचार नाही केला पाहिजे की बाबा आम्ही या नदीमध्ये बुडून जाऊ, वाहून जाऊ. बाकीच्या पुरुषांनी तो विचार केला, परंतु आचार्य भट्टोबासांनी मात्र नाही विचार केला की मी वाहून जाईल, बुडून जाईल वगैरे, काहीच नाही. सगळ्यांना एक एक अशी काही काळजी आहे जी ती काळजी त्यांच्या धर्माला आड येत असते. परंतु भट्टोबासांनी अशी काळजी कधीच केली नाही की जेणेकरून त्यांच्या धर्माला काहीतरी बाधा येईल. उलट अशाच प्रकारची काळजी केली जेणेकरून धर्मवृद्धी होईल. तर धर्माने काय केलं की धर्माने त्यांच्या संपूर्ण काळजीची जबाबदारी धर्माने घेतली, म्हणजे देवाने घेतली. भट्टोबासांची जी काही त्यांच्या माघारी जबाबदारी असेल ती संपूर्णच्या संपूर्ण व्यवस्थापन आमच्या स्वामींनी ते केलेले. येथूनही जर का अव्यवस्था व्हावी तर देवाकडनं कधीच अव्यवस्था होत नाही. सगळी व्यवस्था जी आहे सृष्टीची ती परमेश्वराच्या मनोधर्माने सुरू आहे. आपली ही जी व्यवस्था आहे ती परमेश्वर करणार आहेत. फक्त तो पुरुषार्थ जो आहे तो दाखवता आला पाहिजे. प्रत्येक पुरुष पुरुषार्थ दाखवू शकत नाही. आमचे स्वामी सांगतात की नरवीर आत, म्हणजे नरा ते जिंकिते, हे आहे पुरुषार्थ. एखाद्या संकट समयी एखाद्या अवघड प्रसंगी उभं राहणं ठाम, हा पुरुषार्थ आहे. मग ती स्त्री वेशात जन्मात आहे, देहात आहे की पुरुष जन्मात आहे याच्याशी काही संबंध नाही. जे कार्य करण्यार्थी आपण उभं राहतो तो पुरुषार्थच आहे. मग जर का तुम्ही अजून चिंतन केलं तर आमच्या स्वामींच्या वियोगामध्ये किंवा देवाच्या सन्निधानाशिवाय राहायचं नाही म्हणून स्वतःचा देह क्षेपणारे डांगरेश सुद्धा कोण आहेत, पुरुषच आहेत. ते सुद्धा पुरुष आहेत. आता त्यांनी तो पुरुषार्थ केलेला आहे. आपल्याला तो पुरुषार्थ जमला सुद्धा नाही, जमणार सुद्धा नाही आणि त्याचा विचार सुद्धा आपण करणार नाही आहोत. तो पुरुषार्थ त्यांनी केलेला आहे. म्हणजे येण्यार्थी धर्माच्या बाबतीमध्ये धर्माच्याच वाटेवर चालत असताना धर्मासाठी एक पाऊल पुढे टाकणं याला पुरुषार्थ असं म्हटलं जातं. लीळाचरित्रामध्ये असे अनेक उदाहरणं तुम्हाला दिसतील की कुठेतरी पडवीतनं स्वामींसोबत निघाले निळवट्ट भांडारेकर, त्यांनी जे क्रिया कार्य केलेलं आहे तो पुरुषार्थच आहे. आणि त्यांच्या माघारी त्यांच्या पत्नीने पूर्ण घर सांभाळलं आज्ञेमध्ये राहून, तो त्या पत्नीचा पुरुषार्थ आहे. हे आहे. तिने जर का अडवणूक केली असती यांचा धर्म तिथेच थांबला असता. परंतु तिने सुद्धा त्यांच्या धर्मासाठी काय केलेलं आहे, पूरक असं कार्य केलेलं आहे. म्हणून ती सुद्धा एक पुरुषच आहे एक प्रकारे. पुढे मागे परमेश्वर त्यांना त्यांच्या त्या जे काही त्यांनी समर्पण केलेलं आहे त्याचं फळ त्यांना निश्चितच दैवराटीमध्ये आणून परमेश्वर देऊ शकतील, देतीलही. आणि म्हणून इथे सांगितलं की पुरुष म्हणजे स्वतंत्र आहे. स्वतंत्र कोण्यार्थी, तर कुठल्याही प्रकारचं चेष्टकत्व अनुसरलेल्या पुरुषाला नाही, किंवा धर्म कार्य करण्याला वास्तविक वर्गाला सुद्धा चेष्टकत्व नाहीये. तुम्ही जरी अनुसरले नाहीत परंतु तुम्ही धर्म कार्य जर का करत असाल तर तुमचं संलग्न जो आहे तो तुमच्या मागे येऊन जातो. एरवी कर्म कार्यामध्ये प्रपंच कार्यामध्ये संलग्न तुमच्या समोर असतो. तो तुम्हाला उल्लेख चेष्टकत्व करून देतो आणि तशा पद्धतीने आपण
ते कार्य करत असतो. आपण म्हणतो बरं झालं मला आठवलं, तुम्हाला काही आठवत नसतं. तुमचा जो संलग्न आहे तो तुम्हाला आठवण करून देतो, आपल्याला ते कळत नाही. मग जेव्हा तुम्ही धर्म कार्य करता, ईश्वर कार्य करता, त्यावेळी तो संलग्न माघारी असतो, त्याला बोलायला संधी नसते. तेव्हा तिथे तुम्ही स्वतः बोलत असता, स्वतः निर्णय घेत असता. कशाद्वारे? वचनाद्वारे तुमचे निर्णय सगळे असतात. त्यावेळी तुम्ही कुठल्याही देवतेच्या अधीन नसता. हे तुमचं स्वतंत्रता आहे. या व्यतिरिक्त तुम्ही अजून एक पाऊल पुढे टाकला, अनुसरलात, मग त्यावेळेला अजून गणित बदलतात आणि तेवढं आपण अजून देवतेपासून मुक्त होतो. कर्मसवा भोग नाही. त्याच्यानंतर पुढे दैवत्व त्रियंचत्व होणे नाही, हे कार्य होत राहतात. म्हणजे आपण प्रत्येक पदाला आपण स्वतंत्र होत राहतो. मग शाब्द ज्ञानात काही अर्थाने स्वतंत्र झालो, त्यानंतर पुनःसंबंधी काही अर्थाने स्वतंत्र होतो आपण. म्हणजे आणि के जे काही मुलं आहेत ते दगडाच्या देवी खेळती, तो म्हणे हा देवची नाही. म्हणजे पुनःसंबंधी हा जो पुरुष जन्मतो त्याचा संस्कार अशा पद्धतीचा आहे, तो कर्मकांड आणि कुसंस्कारापासून तो स्वतंत्र झालेला आहे. आणि कवणे एके अवसरी परमेश्वर भेट देतात आणि कवणे एके अवसरी त्यांना सत्ता ज्ञान देतात. म्हणजे अजून एक टप्पा त्यांचा वाढला. मग त्यामध्ये कर्मापासून मुक्तता, म्हणजे कर्मापासून तो जीव स्वतंत्र होतो. पुढे सामान्य ज्ञान झालं की मळापासून तो जीव स्वतंत्र होऊन जातो. नुसतेच मळ नाही तर देवता अधिष्ठान, देवतेंच्या संदर्भातलं जे काही पिंडस्था वगैरे जे काही असेल सगळ्यातनं मुक्त होऊन जातो. देवतारूपी काहीच आपल्याकडे नाही, केवळ संलग्नाशिवाय. आणि पुढे विशेष ज्ञानाच्या पांती जर का तो जीव अजून योग्य झाला की मग तो संलग्न अविद्या वगैरे सगळ्यांपासून स्वतंत्र होतो आणि केवळ जीव स्वरूप होऊन जातं ते, आणि ते ईश्वर स्वरूपी लीन होऊन जातं. परमेश्वर आपल्या स्वरूपी त्याला लीन करतात. असं प्रत्येक ज्ञानामध्ये परमेश्वर त्या जीवाला स्वतंत्र करतायत. त्याची सुरुवात जी आहे ती शाब्द ज्ञानापासून होते. त्याची सुरुवात वासनिक दशेपासून होत असते. त्याची सुरुवात नामधारकाच्या पदापासून होत असते की तो ईश्वराच्या नामाचा स्वीकार करतो आणि इतर सर्व त्याच्या जाती कुळ धर्मापासून तो मुक्त होतो. कर्म धर्म विधी विखो परित्यागतो, म्हणजे त्याच्यातनं सर्वातनं तो स्वतंत्र होऊन जातो, मुक्त होऊन जातो. कुठलंही बंधन त्याला राहत नाही. हे स्वतंत्रता आहे. एवढी स्वतंत्रता आपल्याला मिळवायची आहे. अजून जर का आपण कर्मकांडांमध्ये असू, आमच्या स्वामींचे वचन आपण फक्त कुणी वाचतच नाही, कुणी वाचतात, कुणी पाठांतर करतात, कुणी अर्थासह पाठांतर करतात, सगळं करतात, तरी सुद्धा वचन आम्हाला समजतच नाही की कर्म धर्म विधी विखो परित्यजोनी या वचनात काय सांगितलं नेमकं देवानी. आणि तरी पण आपण कर्मकांडामध्येच अडकलेलो आहोत. तेच 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 सगळं चालू आहे. जे या धर्माचं नाही तेच आपण का करत बसलो, आणि जे या धर्माचं आहे ते वचन आपण का पाळत नाही, याचा उमट का नाही होत, याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून हे एवढं विश्लेषण मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं की पुरुष म्हणजे स्वतंत्र. पुरुष म्हणजे स्वतंत्र म्हणजे या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारचं चेष्टकत्व नाही वगैरे वगैरे. जेतुली जेतुली म्हणजे काळा आणि पदार्थावाचक. आता स्वामींनी वचनामध्ये असं म्हटलं पाहिजे की पुरुष जेतुली विषय सेवा करी. इथे जेतुली जेतुली असं का म्हटलं? मुळात म्हणजे व्यवहारामध्ये एखादी क्रिया वाढती असेल तेवढं काय होईल, आपण त्याला तो शब्द जो आहे तो जोड शब्द उपयोगामध्ये तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढं तुम्ही, म्हणजे ती क्रिया कशी आहे, वाढती क्रिया आहे. तुम्ही जेवढं उन्हात फिराल तेवढं तुम्हाला उन्हाचा त्रास होईल, हे असं म्हटलं जातं. जेवढं तुम्ही स्मरण कराल तेवढं तुमची पुन्हा संबंधाची योग्यता, हे व्यवहारातले शब्द आहेत. परंतु आमच्या टीकाकारांनी त्यावर सुद्धा थोडं निरीक्षण केलं की दोनदा देवाने का म्हटलेलं आहे. जेतुली जेतुली म्हणजे काळा आणि पदार्थावाचक, म्हणजे काळ, एका जेतुली पदामध्ये काळ येतो, एकामध्ये पदार्थ येतो. म्हणजे कमी शब्दांमध्ये जास्त अर्थ या ठिकाणी टीकाकारांनी आम्हाला सांगितलेला आहे की जेतुल जेतुला म्हणजे काळावाचक. तुम्ही जेवढा काळ त्या पदार्थाची सेवना करा, किंवा पदार्थावाचक
जेवढ्या कालावधीमध्ये तुम्ही जेवढ्या पदार्थांची सेवना कराल, किंवा एखादा पदार्थ बहुत काळ तुम्ही स्वीकारत आहात, किंवा एखादा काळ तुम्ही जास्त दोषयुक्त त्या कालावधी तुमच्यामध्ये तुम्ही ठेवत आहात, त्याच्यामध्ये रममान होत असाल, अधिक काळ किंवा अधिक पदार्थ तुमच्या संपर्कामध्ये येत असतील, तेवढं म्हणजे काळ आणि पदार्थ दोन्हीचा या ठिकाणी उल्लेख केला गेला. अधिक काळ किंवा अधिक पदार्थ तुम्ही त्या अधिक कालावधीमध्ये, दोषरूपी कालावधीत तुम्ही राहत असाल, किंवा जेतुला म्हणजे दोषरूपी पदार्थाच्या संपर्कात तुम्ही राहत असाल, म्हणून देवाने इथे जेतुली असं 2 वेळा उच्चारलेलं आहे. सानियाची ठाऊनी थोर सांगितले. आता जे पदार्थ सांगितलेत, पदार्थवाचक पण म्हटलं जेतुला, तर मग पदार्थ कुठले बरं? नुसतेच दोषरूपी पदार्थ का ना? सांगितले सानियाची ठाऊनी थोर सांगितले, किंवा पदार्थ अवघे सारखेच आहेत का? एखादा कमी दोषयुक्त पदार्थ असेल, एखादा जास्त दोषयुक्त पदार्थ असेल, तसं हा भेद तर आमच्याकडे महानुभावांच्या शास्त्रामध्येच हा केलेला आहे. वृक्षान्न, साधन, इंद्रियार्थ, रस, विखो हे फक्त आम्हाला आमच्या इथेच बघायला मिळतात. आपल्याला फक्त तर वाटतं तिखट, गोड, आंबट एवढंच आपण भेद केलेले आहेत, परंतु आमच्या शास्त्रामध्ये एवढे भेद आमच्या स्वामींनी सांगून ठेवले. वृक्षान्न वेगळं आहे, साधन वेगळं आहे, इंद्रियार्थ वेगळा आहे, रस वेगळा आहे, विखो वेगळा आहे. कमीत कमी 5 प्रकार असे वेगळे सांगितलेले आहेत. मग हे 5ही प्रकार सारखेच आहेत का, किंवा कमी अधिक आहेत, कसे आहेत? न सान्याची ठाऊनी थोर सांगितले, म्हणजे सान्यापासून थोर पर्यंत कुठलाही पदार्थ घ्या, तुम्ही त्याच्यामध्ये जर का रममान झाला तर ते तुला तुमचा धर्म जो आहे तो कमी 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 होत जाईल. कधी कधी एखादा पदार्थ एकदम छोटासा असतो, त्या छोट्या पदार्थासाठी सुद्धा, म्हणजे चहा असेल, एकदम क्षुल्लक पदार्थ म्हटला तरी सुद्धा त्याच्यात आपण अडकलेलो आहे. त्याच्याही पेक्षा क्षुल्लक एखादा बडीशोप म्हटली, त्याच्यातही आपण अडकलेलो आहोत, है ना? लोक असं स्थान वंदन करायला जातात, विडा अवसराची सगळं व्यवस्था असते, अगरबत्ती, धूप, फुलवा, तूप सगळं घेऊन जातात, आणि सोबत जेवल्यानंतर बडीशोप पण खाता यावी म्हणून त्याची पण एक डबी असते बरं का, आणि खास ती महिलांकडेच असते. हा सगळा संग्रह महिलांकडेच असतो, आलिंबन सगळं. आणि मग ते जेवल्यानंतर सगळ्यांना बडीशोप वगैरे, म्हणजे त्या ठिकाणी पण काय झालो आपण, जेतुला म्हणजे सान्या पदार्थापासून, तो बडीशोप हा पदार्थ कसा आहे, साना आहे. कोणी म्हणतं का असं की बाबा आता खूप पोटभर जेवण झालं, आता बडीशोप नको, असं म्हणतात कोणी? किती पोटभर जेवण, माणसं जो आहे बडीशोप खातातच, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपण अडकलेलो. साना पदार्थ एकदम, ते सुद्धा ग्रहण केल्या जातं, त्याच्यामध्ये सुद्धा मानसिकरित्या अडकलेलो आहोत आपण. आणि थोर पदार्थ म्हणजे मग रस, विखो पर्यंत जेवढे काही पदार्थ असतील ते सगळे त्याच्यामध्ये घ्या. तुम्ही नुसते मोठे दोषवंत पदार्थ घ्याल आणि छोटे मोजणार नाही, तर असं नाही, ते पण त्याच्यामध्ये घ्यावे लागतील. आता पुढे दुसरा अर्थ सांगतात की कुठल्या पुरुषाला निर्बळता येते. सर्वांना तर येत नसेल, सांगतात सान्याचे ठाऊनी थोर सांगितले, म्हणजे साना जो कोमळ पुरुष आहे त्याच्यापासून थोर पुरुष म्हणजे जो उत्तम अधिकाराचा वगैरे जेवढे कोणी आहे सगळ्यांच्या बाबतीमध्ये हा निर्णय आहे की जोही व्यक्ती त्या अधर्माच्या संपर्कात जाईल तो काय होईल, दोषवंत होत राहील, त्याचा धर्म निर्बळ होत राहील असं सांगितलेलं आहे. एकी दिसीची आपसी दुसरा दी थोर निर्बळता. आता मग पदार्थ जर का सेवन केले तर आपण 1 महिना जर का तो पदार्थ दोषयुक्त सेवन केला तर 1 महिना सारखीच निर्बळता राहील का? सांगतात की पहिल्या दिवशी जर का तो दोषरूपी पदार्थ सेवन केला तर एकी दिसीची आपसी, एका दिवशी जो निर्बळता येईल त्याच्यापेक्षा दुसरा दी थोर निर्बळता, म्हणजे ती निर्बळता वाढत जाईल दिवसे गणिक. कारण की कालचा दोष आपण पदार्थाच्या संख्येवरून आपल्याला ते ठरवायचं नाहीये, तर पदार्थाचा
जो काही उपयोग आपण केला त्याच्यामुळे काल आपल्याकडे जो 100% धर्म होता तो 10%च काय झाला, कमी होऊन गेला, 90%च आहे. परंतु आज जो पदार्थ सेवन करू आपण त्याच्यामुळे काय होईल, 20% आपली धर्म जो आहे तो कमी होऊ शकतो. म्हणजे धर्म आपल्याला जेव्हा आपल्यामध्ये आणायचं आहे, हृदयगाम्य करायचं आहे देवाला, त्यावेळेला खूप वेळ लागणार आहे आपल्याला. परंतु जर का धर्म आपल्याला गमवायचा आहे त्यावेळी वेळ लागत नाही, तो लवकरात लवकर म्हणजे आदल्या दिवसापेक्षा उद्याच्या दिवशी अजून त्या पदार्थाच्या याच्यामध्ये असतो. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही एक स्वाभाविकपणे त्या पदार्थ सेवन करत असता आणि त्या दिवशी तो पदार्थ आवडून ठाकतो. दुसऱ्या दिवशी तो पदार्थ कधी परत मिळेल असा भाव तुमच्यामध्ये निर्माण. कालची चव सुद्धा आहे, कालच्या चवीमध्ये तुम्ही रमणरूप आहात आणि आता तो पदार्थ कधी येईल, परत खायला मिळेल, म्हणून अजून तुम्ही काय झालेले आहे, तुमचा अधिक वेळ त्याच्यामध्ये देताय, म्हणजे अधिक निर्बळता त्याच्यामध्ये येणार. आणि निर्बळता यायला 1 महिना लागणार नाही, 4-8 दिवसामध्ये सुद्धा निर्बळता येऊ शकते. असं ते पेंड भाजीचा जी काही घटना आहे आपल्याला माहितीच आहे. नुसती 1 दिवस त्यांनी ती भाजी खाली, आमचे स्वामी सांगतात एका स्थानाची सवय न व्हावी. म्हणजे त्याच्यामध्ये नुसतं स्थान नाही सांगितलं, एका पदार्थाची सवय न व्हावी. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात की ज्याच्यामध्ये आपण गुंतू शकतो आणि धर्मदृष्ट्या आपलं नुकसान होऊ शकतं. पण त्यांना त्या भाजीची सवय लागली आणि हळूहळू रोज ती भाजी खायला लागले. म्हणजे रोज त्या भाजीची गोडी एवढी होती की रोज खाण्याच्या दृष्टीने त्यांच्या मनामध्ये ते वातावरण तयार व्हायचं की बस आता भिक्षेची वेळ झालेली आहे, आता ती भाजी आपल्याला खायला मिळणार, तिथे भाजी भिक्षेमध्ये येणार. म्हणजे ते वातावरण त्यांच्यामध्ये कधीपासूनच तयार व्हायचं. तेवढा वेळ त्यांचं स्मरण ठाकत असेल, कमी होत असेल आणि तेवढी निर्बळता जी आहे ती निर्बळता त्यांच्यामध्ये निर्माण होत असेल. म्हणून सांगतात की एका दिवसापेक्षा, पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी निर्बळता अधिक वाढणार. साधनाचे आपसी इंद्रियार्थरसे थोर निर्बळता. सर्व पदार्थांनी सारखीच निर्बळता येईल का? न सांगतात की साधनाचे आपसी, साधन म्हणजे सी बी चूळ चिमूट, म्हणजे त्याच्यामध्ये ताक येतं, मीठ येतं, साधी भाजी येते. अशा प्रकारे जे काही साधन पदार्थ आहेत म्हणजे एकदमच नुसते चवी पुरते आहेत, त्याच्यामध्ये काही फोडणी तोडणी काहीच टाकलेली नाही. साधे मीठ कसं असतं, साधच असतं. किंवा म्हणजे मिठाने पण चव येते बरं का. कशाला लावून खाता तुम्ही मीठ? त्याला आपण मीठ लावून खातो की नाही? कितीतरी पदार्थ आहे त्याला मीठ लावून आपण म्हणजे त्याची चव वाढवत असतो. त्याच्यामध्ये लगेच पुढे आलं चिमूट म्हणजे मीठ. मग त्याच्यामध्ये साधी भाजी आली. नुसतं एखाद्या वृक्षांना सोबत साधी भाजी जर का मिळाली तुम्हाला तरी त्यावेळेला ती गोड लागत असते. किंवा डाळ जरी एखादी मिळाली, साधी डाळ असेल, असं बनवल्या जाते ना, साधं वरण बनवतात ना, मी बघितलं खानदेश आणि विदर्भामध्ये साधं वरण ते बनवलं जातं, ते सुद्धा चविष्ट लागतं त्यावेळेला. म्हणजे ज्यावेळी आपण वृक्षांना खातो तेव्हाची गोष्ट आहे. आणि मग ताक आलं, त्याच्यामध्ये ताकही असतं या भागामध्ये. म्हणजे नुसतं तोंडी लावायला ताक जरी असले तरी ते घास मध्ये लोटण्यासाठी, पोटात लोटण्यासाठी सोपं जातं थोडस. म्हणजे हे झालं साधन. एवढं जरी भेटलं आपल्याला तरी थोडं काय होतं, वृक्षांना आपण साधनामध्ये आलो, थोडी पदार्थाची गोडी घेतो ना आपण की बरं झालं म्हणजे हे मिळालं थोडस. जेवता जेवता आपण सगळं जेवण चांगलं आहे तरी आपण म्हणतो चटणी आहे का. आता चटणी घेतल्यानंतर काय होतं, चटणी सुद्धा खातो आपण. आता त्या चटणीच्या चवीमध्ये आपण असतो बरं का. चटणी जसं जसं एक एक तुम्ही बोट लावून जरी तुम्ही असं जिभेला लावली तरी त्या चटणीची चव एक वेगळी असते आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सुद्धा रममान होतो आपण. एवढं जेवण आहे, साधन इंद्रियार्थ सगळं, तरी सुद्धा त्याची एक चव वेगळीच असते. मध्येच पापडाचा जर का तुम्ही एक तुकडा तोंडात टाकला त्याचाही आनंद आपण घेत असतो. म्हणजे आपलं ठरलेलं असतं बरं का, तो पापड कधी खायचा आहे. तोंडातला घास थोडासा कमी झाला नंतर पापड खातो की पापडाची चव लागली पाहिजे, तोंडातल्या घासासोबत तो मिक्स नाही झाला पाहिजे.
प्रत्येक पदार्थाची वेगळी वेगळी चव घेऊन आपण खात असतो. हे काय झालं? साधन झालं. हे साधन म्हणजे वृक्षांना खाताना साधन भेटलं तर त्या साधनाच्या गुढीमध्ये रमतो आपण. आता त्याच्यामध्ये सांगतात की साधनाची ठावणी इंद्रियार्थ रसे थोर निर्बळता. जसं जसं तुमचा एक एक पदार्थ वाढेल म्हणजे पुढच्या टप्प्यामध्ये जर का इंद्रियार्थ आलं, इंद्रियार्थ म्हणजे फोडणी तोडणीचं आलं, ते साधं जे वरण आहे त्याला तुम्ही फोडणी दिली, लगेच त्याची अजून चव वाढली, त्याच्यातला दोष वाढला. तुम्ही काय बघता? चव वाढली. आम्ही काय बघतो? अजून त्याच्यातला दोष वाढला. आता त्याच्यात तुम्ही टाकलं तूप, म्हणजे ते इंद्रियार्थ जे आहे, इंद्रियार्थात तूप जर का टाकलं तर काय झालं? आता ते रस तयार झाला. आता दोन रस जर का एकत्र केले तर त्याचा काय तयार होतो? विखो तयार होतो. जर का ते खीर पण बनवली आणि त्याच्यामध्ये तुम्ही तूप पण टाकलेलं आहे, दोन रस एकत्र झाले की विखो तयार होतो. आता मला सांगा, तुम्ही जसं जेवण वाढवणार, साधी खिचडी खाता एकदम त्याला काहीच चव नाहीये, आणि त्याच्यामध्ये तुम्ही साधन घेतलं काहीतरी, त्याची चव अजून वाढली, म्हणजे तुम्ही 2 घास जास्त खाणार. त्याच्यावर अजून काहीतरी फोडणीचं तेल इथे बनवतात का साध्या खिचडीवर? विदर्भ आणि खानदेश खाण्याच्या बाबतीमध्ये एकदम एक एक असे पदार्थ बनवतात की मग त्या साध्या खिचडी बनवायची, साधी खिचडी का बनवायची? मग त्याच्यावर परत फोडणीचं तेल टाकायचं, त्याची चव अजून वाढली. आता तुम्ही 2 घास अजून जास्त खाणार, बरोबर आहे. आता त्याच्यावर जर का तूप टाकलं तर अजून 2 घास तुम्ही जास्त खाणार. त्याच्यासोबत जर का रस विखो जर का दिलं, बासुंदी दिली, त्याच्यात तूप वगैरे टाकलं तर काय होईल? मग तुम्ही ती खिचडी खाणार ती वेगळी आणि 2-4 वाट्या बासुंदी खाणार ती वेगळी. आता सांगा बरं की तुम्ही जेव्हा नुसतं साधं खाता तेव्हा तुम्ही कमी खाता, आणि जसं जसं त्याच्यामध्ये साधन, इंद्रियार्थ, रस, विखो यांचं जोड तयार होते त्या जेवणामध्ये, तेवढं तेवढं त्या जेवणाची चव वाढते, तेवढं तेवढं जेवण आपण जास्त जेवतो, आणि जास्त जेवलं की काय होईल? जास्त निर्बळता येते. म्हणून सांगितलं इंद्रियार्थ रसे थोर निर्बळता. जेवढं जेवढं तुम्ही इंद्रियार्थ रस खाणार तेवढं तुमच्यामध्ये धर्मदृष्टाने निर्बळ तुम्ही होत राहता. जेवढं, आता मी जसं सांगतो की सकाळी कोणी म्हणतं आम्हाला जागच येत नाही, कसं येणार? आपण 10 वाजता जेवलो, 12 वाजता झोपलो, 3ला जाग कशी काय येणार? कुठलं गणित आहे? तुम्हाला त्यासाठी लवकर जेवावं लागेल, साधं खावं लागेल. तुम्हाला सकाळी स्मरणाला उठायचं आहे तर संध्याकाळी 6, 6:30, 7ला जेवून घ्या, आणि ते जेवण तुम्ही मसालेदार वगैरे खाऊ नका, साधं जेवण जेवा. म्हणजे झोपेपर्यंत 2-3 तास गेले पाहिजे, नंतर तुम्ही 2-3 तासांनी झोपले पाहिजे जेवल्यानंतर. मग कुठेतरी तुम्हाला तो पित्त वगैरे हा त्रास होणार नाही, जेवण लवकरही पचेल, लवकरही जागेल, लवकर उठल्याचा त्रास होणार नाही लवकर झोपल्यामुळे. या सगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात 3च्या स्मरणासाठी. आपण या पहिल्या प्रक्रिया काहीच करत नाही, सरळ 3चं स्मरण आपण बघतो. मग जाग येत नाही, जाग नाही आली तर मग तुम्ही मग नाराज होता की आम्हाला जागच येत नाही, स्मरणच घडत नाही. पण सुरुवातीची प्रक्रिया आपली व्यवस्थित झाली पाहिजे, आणि म्हणून त्यावेळेला आम्हाला वृक्षान्न किंवा साधनाचं अन्न हे जास्त उपयोगी आहे बरं का. नुसते अस्थिपरीच्या 9 पुरुषांसाठी हे नाहीये. अस्थिपरीच्या 9 पुरुषांमध्ये सामील होण्यासाठी आपण सुद्धा हे अंगीकारलं पाहिजे की सायंकाळीन जेवण जे आहे ते वृक्षान्न किंवा त्यातल्या त्यात साधन त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. त्याच्यात जर का तुम्ही इंद्रियार्थ घेतलं, फोडणी तोडणी आणि रस विखो जर का संध्याकाळच्या जेवणात घेतलं तर स्मरणाला उठण्याचं काही स्वप्न तुम्ही बघायचे नाही. म्हणजे तेतुली थोर निर्बळता आपल्यामध्ये तेवढं अक्षम होत राहतो आपण. तुम्ही जर का दुपारच्या जेवणात गोड खाल्लं तर तुम्ही कमीत कमी 2-3 तासाची झोप आपली निश्चित झाली. पण वृक्षांना जर का खाल्लं असेल तर अजिबात तुम्हाला झोपेसारखं काही वाटणार नाही, आळस वाटणार नाही, काही वाटणार नाही. आणि म्हणून जेवढा जेवढा तुम्ही दोषयुक्त पदार्थ ग्रहण कराल तेवढा तेवढा आपण निर्बळ होत जाऊ धर्मदृष्ट्या. धर्मच कशाला म्हणायचं बरं ना? धर्म म्हणजे चर्या, धर्म कमी होईल असं मगासपासून मी म्हणतोय. मग धर्म म्हणजे नेमकं काय? धर्म म्हणजे चर्या, म्हणजे जी काही तुम्ही चर्या म्हणजे साधनवंत जे असतील ते चढ उतार मात्राची चर्या करतात. तुम्ही जे आहात ती स्मरणाची चर्या असते, लीळा चिंतनाची तुमची चर्या असते. जे जे विधिरूप देवानी सांगितलं जे तुम्ही करता ती तुमच्यासाठी चर्या आहे. त्याच्याही पेक्षा चर्या हा याचा अर्थ अजून वेगवेगळा आहे. जसं साधनवंत
ऊच ऊच होत राहील तसा तसा त्याची चर्येचा जी व्याख्या जी आहे ती बदलत जाते. एखादे अधिकरण आहेत ज्यांना ईश्वराने त्या कार्यासाठी अधिष्ठित केलेलं आहे, त्यांच्यासाठी चर्या काय आहे? सर्वांना धर्माधर देणे, स्वतःचा नित्यविधी आचरणे, निमित्तविधीसाठी योग्य तो प्रकारे मार्गदर्शन करणे, ही त्यांच्यासाठी ती चर्या आहे. त्याच्यापेक्षा एखादे आटना विजनाला निघालेले त्यांची चर्या अजून आहे. आटन विजन भिक्षा भोजन वगैरे त्यांच्यासाठी ती चर्या आहे. त्या सर्वांसाठी तो काय आहे? धर्मच आहे. तो धर्म तुमच्यातला कमी होईल जर का असा दोषयुक्त पदार्थाच्या संपर्कात आलो तर. आंतरबाह्य ती चर्या किती प्रकारची? आंतरबाह्य, आंतर आणि बाह्य. आंतर म्हणजे काय? स्मरण वगैरे, तुमचे चतुर्विध दुःख, चतुर्विध स्मरण, हे सगळं अंतर. आणि बाह्य म्हणजे सेवा दास्य वगैरे जे काय आहे ते बाह्य, ते चर्या. निर्बळता म्हणजे अदक्षता, आणि निर्बळता येते म्हणजे काय येते ना? अदक्षता येते. म्हणजे धर्मदृष्ट्या जे दक्ष असता तुम्ही, की कधी तुम्ही असे धर्मवान असता की बस नेपाळचं मंदिर ज्या रस्त्याने तिकडून जायचं नाही, त्या बाजूनी जायचं नाही, या बाजूनी जायचं. अजिबात कुठल्याही प्रकारे तिकडचे शब्द वगैरे कानी पडू नयेत, अशा प्रकारचं तुमचं राहणीमान आहे. बाहेर काही नपाळताचं असेल त्या दिवशी बाहेरून काय घ्यायला जायचं नाही, प्रवास करायचा नाही, इतकं तुम्ही पाळणारे. आता ते इतका धर्म कमी होऊन गेला की आपण अन्य मंदिरातच गेलो. अन्य मंदिर किती चांगलं बांधलंय, कसं बांधलंय ते बघायला गेलो, तिथली प्रशंसा केली. मुळात हे काय झालं? तिथली प्रशंसा काय करतो आपण? कधी करत असतो? घरी बसून नाही करत. आपण तिथे गेलो की त्या जागेच्या प्रवाहाखाली आपण येतो आणि मग सहजपणे तिथली स्तुती करावी लागते. ज्यांच्या घरी आपण जेवायला गेलो, आपण म्हणू शकतो काय जेवण खराब झालं म्हणून? नाही, कारण की तो तिथे त्यांचा प्रभाव आहे. आपली हिंमत होणार नाही, किंवा आपोआपच तोंडून ती प्रशंसाच निघणार आपल्या. इथे तर सामर्थ्य आहे देवतेचं, मग त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली प्रशंसा येणारच. मग ती प्रशंसा घरपर्यंत येते. मग घरी जर का आपण म्हणत असू, अजूनही तिथलं जे काय अंश आहे तो आपल्या मध्ये आहे, अजूनही ते आहे. कधी असतं ना, आपल्याला सर्दी संपल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडस कफासारखं वाटतं, म्हणजे अजूनही म्हणतात सर्दी आहे, अजून मला अशक्तपणा आहे. ताप निघून गेला, अशक्तपणा आहे, म्हणजे अजून त्या तापाचा असर आहे. तसं त्या नपाळत्याचा असर राहतो. म्हणजे हे काय आहे? अदक्षता, म्हणजे धर्मी अदक्षता तयार होते. कुठे जायचं कुठे नाही जायचं ह्याचं तारतम्य राहत नाही. कुठे खायचं कुठे नाही खायचं हे सुद्धा आपल्याला समजत नाही. आपल्या धर्माला मळीनत्व यायला लागतं आणि अदक्षता निर्माण होते. विधी उपस्थित झाल्या हावन उपजे, तर निर्बळतेचं कार्य काय? विधी जर का उपस्थित झाला एखादा, तर हावन उपजे म्हणजे तो विधी मला प्राप्त झाला पाहिजे. आपण बघतो, बघू कोणाला वाढायला घ्यायचं, वाढून घेऊ द्या, आपण आपल्या बाजूला राहू. मग आपल्याला कोणी म्हटलं वाढायला घ्या, नाही नाही वाढणारे भरपूर आहेत, मग जेवायला बसा, नाही नाही नंतरच्या पंक्तीला बसतो. म्हणजे ते दाखवायचं की आम्ही सेवेमध्ये आहोत, परंतु सेवा मात्र आपण काहीच करत नाही, कारण की सेवेच्या बाबतीमधला उल्हासच नाहीये. आपल्याला सेवेच्या बाबतीत उल्हास पाहिजे की मला सर्व सेवा मी केल्या पाहिजेत, सर्व सेवेमध्ये माझा हातभार लागला पाहिजे, म्हणून अशी हाव असली पाहिजे. पण धर्म जर का आपल्यातला निर्बळ झालेला असेल तर मग असं होतं, सेवेअर्थी आपण मागे मागे फिरतो. उपजली तरी करिता आळस्य, आणि एखादी क्रिया कोणी दिली जरी करायला मनामध्ये आळस असतो की करायचं की नाही करायचं, कसं तरी करायचं. नावा एका करीन मने, आणि मग म्हणतो की किती आळस्य येतं की थोड्या वेळाने करेन, सूत्रपाठ वाचायचं नंतर वाचेन 7 वाजता. मग 7 वाजले, 7:15 वाचू, 7:45 वाचू, अशा प्रकारे चाल ढकल चालते. न करिता गोसावी कोपती म्हणून करी. मग काय करतो बरं तरी पण? जर का एवढा आळस आहे तर ते निश्चित करून टाकायचं, सूत्रपाठ वाचायचंच नाही मला. पण तो का वाचतो? न करिता जर का विधी धर्म कार्य नाही केलं तर स्वामी कोपतील, म्हणून तो काय करतो? कसं तरी रडत आया बापो करत तो विधी तो करत राहतो. विचाराचा हात धरून उठी. कसं काय करतो बरं? म्हणजे परमेश्वराचा धाक वगैरे त्याच्यामध्ये आहे, आणि सोबतच विचाराचा हात धरून, म्हणजे खूप वेळ विचार करून करू की नको, नंतर करू, असं करता करता मग तो कसा तरी त्या विधीसाठी तयार होऊन जातो.
आधी तर असं झालं की का हो स्नान करायला येणार का, आपल्याला जर का कोणी विचारलं तर आपण त्याचं उत्तर हो म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही. आपण पहिले हे म्हणतो कोण कोण येणार आहे, म्हणजे कोण कोण येणार आहे त्यावर आपलं स्थानवंदन निश्चित होतं. जर का ते 4 लोक नाही आले तर मग आपलंही रद्द होऊन जातं. म्हणजे आपलं धर्मकार्य इतरांवर अवलंबून आहे. विचार करून 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 जायचं की नाही, जायचं की नाही, मग ते 4 लोक आले की मग आपली निश्चित होती की आम्हालाही जायचं. आता जर का देवाने विचारलं का मोक्षाला यायचं का, तर आपण कोण कोण येत आहे, कोणी येणार नाही, मग जाऊन आमचंही रद्द. मग असं होईल का? निळभट्ट भांडारकरांनी विचारलं की कोण कोण आहे तुमच्यासोबत अजून, तर मग मी येतो. इथे तसं नाही. धर्म कार्यासाठी तुम्ही तुमचे निघा. तुम्ही म्हटले की आमचे कोणीच ओळखीचे नाही त्या गाडीमध्ये, ओळखीचे होतील ना. मग आता जा तुम्ही, सगळे तुमच्या नवीन लोक ओळखीचे होतील. एक जुने लोक तर तुमचं ओळखीचे आहेत, संघटन चांगलं. दुसरं संघटन तेच तुमचं तुमच्या ओळखीचं होऊन जाईल. सगळे लोक ओळखीचे होतील ना. आता माझे कोणी ओळखीचे होते का इथे? झाले ना आता ओळखीचे. आता लोक मला ओळखतात, मी लोकांना ओळखतो. म्हणजे ही ओळख जी धर्म ओळख आहे ती तर सहजपणे होते. आपल्या धर्म ओळखीला काहीच लागत नाही, फक्त दंडवत कोणी म्हटले की लगेच ओळख होऊन जाते. त्याचा पूर्ण बायोडाटा आपल्याकडे येऊन जातो. कोणाची उपदेशी, कुठले, काय, किती वर्ष झाले उपदेश घेऊन, सगळं आपल्याला माहिती होऊन जातं. आपोआप नवीन ओळख तयार होते. म्हणून आपल्याला या धर्म कार्यासाठी सकारात्मक विचार करून पुढे चालायचं, नुसतं विचार करत बसून नाही राहायचं. आता हा विचार करत 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 काय करतो, विचाराचा हात धरून उठी. तो निर्बळ, म्हणजे तो पुरुष कसा आहे, निर्बळ आहे. म्हणजे स्वबळावर तो धर्म आचरण करू शकत नाही, ही त्याची निर्बळता आहे. यथाशक्तवत याचा न्याय देतात. यथाशक्तवत म्हणजे जो अशक्त व्यक्ती असतो तो काय करत असतो, त्याला काही खायला दिलं तर लगेच खात नाही. तो खूप वेळ विचार करतो की खाऊ की नको, खाऊ की नको, असं त्याचं हो नाही, हो नाही. आणि त्याच्यामध्ये पण तो जो खातो तर काय आवडीपूर्वक खात नाही. त्याच्या आवडीचा पदार्थ असेल तरी तो त्याला कसा लागतो, तो कडूच लागतो. आणि कडवटपणा त्याच्यामध्ये येत राहतो. एकदा आम्ही असंच एक साधू आणि आमच्याकडून कोणी साधू आले, आम्ही कुठे जेवायला गेलो आणि त्यांनी इडली आणि सांबार बनवलेलं होतं आणि ते चांगले बनवायचे. म्हणून मी त्यांना सांगितलं, ते महात्मे आलेले तर तुम्ही उद्या इडली आणि ते सांबार बनवा, तुम्ही चांगलं बनवता. आम्ही गेलो जेवायला आणि मला ते सांबार खाताना असं माती खाल्ल्यासारखंच वाटत होतं. म्हणजे असं मातीची चव. चटणी खाल्ली ती पण तशीच. मग मी त्या साधूंना म्हटलं, या बाई नेहमी चांगलं बनवतात बरं का, आज कसं बनवलं यांनी काही समजे ना. म्हटलं मला कशाचीच चव लागे ना. ते म्हणाले चांगलं लागतंय मला. म्हटलं तुम्हाला चांगलं लागतं, तुम्ही कधी म्हणजे ही चव तुम्ही कधी घेतली असेल, तुम्हाला वाटलं हे चांगलंच आहे, परंतु ह्याच्याही पेक्षा चांगलं बनवतात म्हटलं ते म्हटले असेल तसं काही. मग मी परत घरी गेलो. परत नंतर संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेला परत मला खाल्लं तर मला चव परत तशीच. मी म्हटलं दोष जेवणामध्ये नाही, दोष आपल्या जिभेमध्ये आलेला आहे. म्हणजे आपण आजारी पडलेलो आहे बरं का, आपल्याला ताप सुरू झालेला आहे हे जाणवलं मला. नंतर लक्षात घेतलं की काय काय संकेत आपल्या शरीरामध्ये आले. थोडं सर्दीसारखं वाटतंय, गळा खवखवतोय, त्याच्याकडे लक्ष नाही दिलं आपण. त्याच्यामुळे काय झालं, जेवणाची चव आपल्यालाच वेगळी लागते. वांचून जेवण त्यांनी बरोबर बनवलं, मी उगाच त्यांना म्हणजे त्यांच्याविषयी दोष निर्माण झाला माझ्या मनामध्ये. म्हणजे हे काय आहे की अशक्त व्यक्ती असेल, नुसतं तब्येतीने अशक्त झालो की पूर्ण पदार्थाची चव बदलून जाते. काहीच गोड लागत नाही. कुठं फिरायला यायचं का नको, काही हे बघायचं का नको, काहीच नको. कोणी बडबड करत असेल तर डोकं दुखून येतं आपलं, अशक्त आपण असो तेव्हा. तसं धर्मदृष्ट्या जेव्हा तुम्ही अशक्त असता तेव्हा तुम्हाला काहीच आवडत नाही, देवपूजा आवडत नाही, प्रवचन आवडत नाही, प्रायश्चित्ताला मात्र लोक येतात बरं. सगळे जे दोष निर्माण झाले ते सगळे फेडायचेत ना आपल्याला. म्हणून त्या ठिकाणी आपण अशक्त असतो धर्मदृष्टीने. तव उजूस पुरेना. आणि जर का एखाद्या वेळेस आपल्याला कोणी काही पुरवून दिलं तर, किंवा ह्या अशा वागण्यामुळे काय होतं, उजूस पुरेना म्हणजे अंतःकरणामध्ये आपल्या निषेध कसा चुकवायचा, विधी कसा आचरायचा, असं उत्तम जे काही स्फुरलं पाहिजे ते स्फुरत नाही. कसं तरी आपण करत राहतो. स्फुरले तरी आळसांत करी, आणि यथा कदाचित स्फुरलं जरी तरी आळसांत करी म्हणजे मनापासून तो करत नाही. केले तरी मनोधर्मे न करी, आणि केलं तरी कसं करतो, मनोधर्मपूर्वक नाही.
त्याच्यामध्ये दासी वगैरे ह्याच्यासारखं, जसं पतिव्रता आणि दासी. पतिव्रता एखादं कार्य करेल तर ती मनापासून माझ्या पतीचं आहे, माझ्या घरचं आहे म्हणून ती सगळं करते, आपुलकीने करते. पण तिथे दासी करत असताना ती कशी करेल? दासीची जी दृष्टांत आपलं वरवडे तिची मनापासून ती काही करणार नाही. तसं हा मनोधर्म न करी म्हणजे मनोधर्मपूर्वक मनापासून आवडीपूर्वक ते करत नाही. ते निर्बळता, त्याला निर्बळता असं म्हणतात. मालाचे सामासाचे बळ पोसविनियाचे एक वेळ विको सेविलिया गेले. अशी निर्बळता साधकाच्या ठाई येते का बरं? तू जर का एवढा चांगला साधनवंत आहे, सगळं आहे, परंतु ते सांगतात एखादा पहलवान आहे, त्यांनी 6 महिने चांगलं व्यायाम करून, चांगलं खाद्य वगैरे खाऊन, दूध बदाम सगळं करून खाऊन त्यांनी काय केलेलं आहे? एक बळ मिळवलेलं आहे. परंतु एखादा जर का चुकीचा पदार्थ त्यांनी खाल्ला, जसं हे जे कोण साधना करणारे लोक आहेत ना, त्यांना काही पदार्थ खाणं वर्ज्य असतं. असं गायक असेल, त्यांनी तेलकट आंबट खायचं नसतं, म्हणजे त्याचं असं काही नियम आहेत. आमचे एक स्नेहित त्यांनी सांगितलं गरम कढी कधी प्यायची नाही. आता आपल्याला कढी कशी लागते? नक्की का? मला तर सगळीकडे थंडच कढी मिळते. गरम कढी असली की आपण चांगली आवडीने पितो. त्यांनी सांगितलं गरम कढी पाहिजे का? म्हणजे स्वर यंत्र खराब होत. म्हटलं असं, आणि ते मला पटलं कशावरून? की मला प्रश्न असायचा गुजराती लोकांचा आवाज घोगरा का असतो? असतो की नाही? ते कढी जास्त पितात आणि ते गरम कढी पितात, त्यांचं स्वरयंत्र खराब होतं, म्हणून तो आवाज कसा होतो? घोगरा होतो. म्हणजे अशा पद्धतीने एखादा पदार्थ एखाद्या गायकाने खाल्ला, त्याचा गळा खराब होऊ शकतो. एखाद्या साधना डायटिंग करणाऱ्यांनी जर का एखादा पदार्थ खाल्ला, त्यांचं पूर्ण डायटिंग बिघडून जातं. तसं या पहिलवानाने एवढं सगळं मिळवलं, एखादा पदार्थ जर का चुकीचा किंवा दोषयुक्त कार्य त्याच्याकडनं करण्यात आलं की त्याचं ते 6 महिन्याचं जे बळ आहे ते निघून जातं. तसं. आणि घोड्याचे पाय गेले, ब्रह्मचारी घोड्याच्या दृष्टांतात स्वामी सांगतात की त्याचे पाय गेले विखो सेवन केल्यामुळे. तेही एकची वेळ अवचटेची सुटला, म्हणून एकदा जरी त्यांनी ते तसं सेवना केली, अवचटे म्हणजे अचानक ते झालं, नेहमी नेहमी नाही तसं, तरी सुद्धा त्याचे पाय गेले. दृष्टीची येसनी निर्बळता, म्हणजे दृष्टपरच एवढी निर्बळता आपल्याला दिसते, तर अंतर काय होत असेल आपल्याला काहीच नाही माहिती. स्वामी सांगतात की अनंतातापासी आश्रय नरकासी हेत, म्हणजे दृष्टपरच नरक, दृष्टपरच निर्बळता येते का? अदृष्टपर तर काय घडत नाही. स्वामी सांगतात की बाह्य तर धर्माविषयी त्याची निर्बळता दिसतेच, दैहिक मानसिक, परंतु विखो कसा आहे? स्वामी सांगतात अनंत तापासी आश्रय. अनंत ताप विखो जर का आपण सेवन करत असू किंवा प्राप्त करायचा असेल, तर त्याच्या अनुषंगाने अनंत ताप दुःख आपल्याला होत असतं. साधं लगेच द्रव्य आपण जे कमवतो ते काही साधारण आहे का कमवणं? त्याच्यासाठी किती त्रास कष्ट दुःख सहन करावे लागतात. बरं, द्रव्य प्राप्त झाल्यानंतर तरी काही साधारण आहे का? त्याच्यासाठी पण त्रास दुःख कष्ट सगळं आहेत. आणि द्रव्य उपयोगी नेल्यानंतर सुद्धा त्रास कष्ट दुःख हे आहेच. विखो अनंत तापासी आश्रय आहे, म्हणजे आश्रयभूत आहे, आणि त्याच्या आश्रयाने अनंत दुःख ताप आपल्याला आहेत. नरकासी हे तर हे इथंच थांबत नाही, तर नरकाला सुद्धा कारण तो विखोच आहे. कारण की ते द्रव्य पदार्थ वस्त्र अलंकार जेही काही पाहिजे ते मिळवण्यासाठी आपण नीती मार्गाने चालतो असं काही नाही, अनिती मार्गाचाही उपयोग घेतो, आणि त्याच्यामुळे ते नरकाला सुद्धा ते कारण ठरत राहतं. आन आसिकेनी जन्मे देहदमने मानसिके निरोधे, जी जोडली योग्यता दक्षता ते एके वेळे जाय. याचा सिद्धांत सांगतात की तसं साधनवंत जो पुरुष आहे त्यांनी आसिकेनी जन्मे, अनंत जन्मामध्ये जी काही त्यांनी योग्यता केलेली जमवलेली आहे, कशी जमवली ना? देह दमने म्हणजे देहाचं इंद्रियांचं दमन त्यांनी केलं. मानसिके निरोधे म्हणजे स्वतःला मनाला वाटत असून सुद्धा त्यांनी ते पदार्थ ग्रहण केला नाही, मनाचं संयमन त्यांनी केलं. आणि एवढं करून जे जोडली योग्यता दक्षता जेवढं काही त्यांनी जोडलं ते एके वेळे जाय, म्हणजे एक जर का चुकीचं आचरण केलं, एखाद्या वेळेस नपाळत्यात गेला, विकाराच्या त्या भागामध्ये तो गेला, विकल्पाच्या भागामध्ये गेला, एखाद्या वेळी हिंसा घडली नुसती,
तरी सगळी दक्षता योग्यता सगळी निघून जाते, कारण तो कुठला प्रमाद आहे, क्रियावधीचा प्रमाद तो होतो. त्याच्यामुळे तिथे तो धर्माच्या विषयी त्याच्यामध्ये ती निर्बळता येते. सबळता, मग पुन्हा सबळता येत नसेल, जर का एकदा दोष घडल्यानंतर न सबळता म्हणजे पुन्हा सबळता येते. उपजावया दोन्ही कारणे, मग ती सबळता कशी येऊ शकते बरं परत. न सबळता उपजावया दोन्ही कारणे, एक चर्या एक अनुताप एक चर्या आहे. म्हणजे जी काही आचरण देवाने दुःखरूप वगैरे जे सांगितलेलं असेल ते आचरण, कष्टरूप जे आचरण ती चर्या, आणि अनुताप म्हणजे स्मरणाच्या माध्यमातून चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण करणं, घडलेल्या दोषाविषयी अनुताप पश्चाताप करणं, दुःख करणं, आणि तोची व्हावा तोची भेटावा अशा प्रकारचे दुनापथ्य घेणं, आणि सोबतच चर्या म्हणजे देहाला कष्ट देऊन वृक्षांना सेवनादी वगैरे करून अधिकारापेक्षा अधिक थोडासा आचार करून धर्माविषयी परत ती सबळता आपल्यामध्ये आपण आणू शकतो. पण एवढे सगळ्या गोष्टी आपल्याला सलग शेवटपर्यंत आवडीपूर्वक करायच्या आहे, तेव्हा ती धर्मरूपी सबळता आपल्यामध्ये येणार आहे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचाराचं 7वं वचन जे आहे ते, पुरुष जेतुल जेतुल विषय सेवा करी तेतुल तेतुला धर्मी निवळ जाय, या वचनावर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.